मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. नवीन वर्षाचा पहिलाच गुरुवार आहे आणि आपण आज स्पेशल रेसिपी केलेली आहे. तर ही आहे आमच्या आवडीची तांदळाची खीर. तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आहे ते पहा. मी ड्रायफ्रूट, तांदूळ, साखर, ओला नारळ, विलायची पावडर आणि आपल्याला यासाठी लागणार आहे तूप. तर आता मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि यावर आपण पहिले ड्रायफ्रूट फ्राय करून घेणार आहे. तर आता मी काजू आणि बदाम वापरलेले आहेत. ते मी आता छान असे लालसर फ्राय करून घेत आहे. पाहू शकता तुम्ही छान असे गोल्डन कलरचे झाले की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत आणि हे नंतर बारीक करून आपल्याला खिरीमध्ये याचा वापर करायचा आहे. तर आता या तुपावरती आपण जे तांदूळ वापरणार आहोत ते भाजून घ्यायचे आहे. तर मी हे तांदूळ जे वापरणार आहे ते आधी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहे आणि असे मी बरणीमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहे. तर तेच तांदूळ मी खिरीसाठी घेणार आहे. तर आपल्याला 3 ते 4 चमचे हे तांदूळ वापरायचे आहे. एवढ्या तांदळामध्ये आपली 3 ते 4 लोकांची खीर बनते. तर आपण आता हे तांदूळ छान तुपावरती लालसर भाजून घ्यायचे आहे. खूप अप्रतिम अशी टेस्ट होती ह्या खिरीची. आता आपले तूप गरमच आहे. आपण याच्या आधी याच्यावर ड्रायफ्रूट फ्राय करून घेतले होते. त्याच्याच उरलेल्या तुपामध्ये आपण हे तांदूळही भाजून घेत आहोत. आता छान आपले बघा एकदम लाल आपल्याला हे तांदूळ करायचे आहेत. तांदूळ छान भाजले की खीरही अगदी चविष्ट होते. त्यामुळे थोडंसं असे छान लालसर भाजून घ्या आणि चांगले भाजून झाले की तांदूळही आपण काढून थंड करून मग त्याचे आपल्याला पावडर करून घ्यायचे आहे. गरम मिक्सरला लगेच वाटू नका. थोडंसं काढून झाल्यावर एका प्लेटमध्ये थोडं थंड होऊ द्या व त्यानंतर त्याची छान अशी बारीक पावडर करून घ्या. आता आपले पहा असे लालसर झालेत तांदूळ. आपण काढून घेऊया हे. आता मी हे कढईतून बाजूला करत आहे. कढईमध्ये जे तूप राहिलेलं आहे तर त्यात माझे जे बाकीचे तांदूळ आहे मी तेही भाजून ठेवणार आहे. छान पाहू शकता तुम्ही लालसर भाजून झालेत. आता मी त्याची बारीक पावडर पण करून घेतली आहे आणि आता आपण ती एका वाटीमध्ये काढून घेऊया पावडर आणि याच्यावर मी थोडंसं मिक्सरवरती ड्रायफ्रूटही थोडेसे जाडसर असे वाटून घेणार आहे किंवा तुम्ही कट करून घेतले तरी चालेल. छान आता बघा आपली ही पावडर काढून झालेली आहे आणि आता आपण आता ज्या कढईमध्ये तांदूळ भाजून झालेले आपण ती कढई गरम आहे त्याच कढईमध्ये आपण साखरेचे कॅरेमेल करून घेणार आहोत. तर आता ते करण्यासाठी मी 4 ते 5 चमचे याच्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे. आता हे कॅरेमेल करताना आपल्याला कंटिन्यू चमच्याने हलवत राहायचे आहे. ते आपल्याला जळू द्यायचे नाही. त्यामुळे सारखे आपल्याला ते हलवून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडंसं आपण तूप पण घालून घेऊया म्हणजे ते लवकर होईल आणि व्यवस्थित चिकटणार पण नाही. तर पाहू शकता मी अगदी थोडंसं अर्धा चमचा याच्यावर तूपही घालून घेतले आणि छान आता जसं जसं साखर विरघळायला लागते तसं तसं तिचं चिकटपणा येतो आणि पाहू शकता अशी घट्टसर ती साखर व्हायला लागलेली आहे. चांगली अगदी ती 4 ते 5 मिनिटामध्ये ही आपली अशी तयार होते. ही आपल्याला लालसर अशी गोल्डन कलरची भाजून घ्यायची आहे छान. यामुळे आपल्या खिरीची टेस्ट खूप वेगळी आणि छान होते. तुम्ही या पद्धतीची खीर नक्की करून पहा. आपण अशी नॉर्मल खीर बनवतोच, पण जरा थोडंसं वेगळेपणा आणि वेगळी चवीची ही खीर आहे. तर नक्की तुम्ही या प्रकारे करून पहा. नवीन वर्षाची इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात आपण काहीतरी गोडाधोडाने चालू करूया. पाहू शकता आता तुम्ही छान अशी विरघळत चाललेली आहे साखर आणि कलरही त्याचा बदली होत चाललेला आहे.
थोडासा वेळ जातो, पण खूप छान चवदार होते ही खीर. खूप छान असा कलर येतो यामुळे खिरीला. आता आपलं हे कॅरेमेल तयार होत चाललेलं आहे. अगदी होतच आलंय. आता पाहू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता यावर मी पाणी घालून घेत आहे 1 ग्लास आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. म्हणजे त्याचा जो स्मेल आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे आता जे बनलेलं ते आपल्याला छान विरघळून घ्यायचं आहे. आणि हे विरघळल्यानंतर मग आपण याच्यामध्ये तांदूळ शिजायला घालणार आहोत आणि यानंतर आपण दूधही घालणार आहोत. पण आता हे साखर विरघळून घेण्यासाठी आपण पहिलं 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. म्हणजे याने आपल्याला व्यवस्थित छान उकळी आली. आता आपली साखर पूर्ण विरघळून झालेली आहे. आता यामध्ये आपण जे आत्ता तांदळाची पावडर करून घेतली ती मी घालून घेतली आणि आता ती आपल्याला अशी सारखी हलवून घ्यायची आहे. म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही आणि खीर आपली छान बनेल. आता मस्त अशी आपण ती अशी छान मिक्स करून घेतलेली आहे. आता हे शिजायला आपल्याला 7-8 मिनटं लागणार आहे. तर आपण आता याच्यामध्ये या मिश्रणात आपले ड्रायफ्रूट आणि दूध घालून घेणार आहोत. म्हणजे ड्रायफ्रूटही याच्यामध्ये चांगले शिजले जातात. तर मी ड्रायफ्रूट थोडेसे असे जाडसर मिक्सरला वाटून घेत आहे आणि त्यानंतर आपण ते घालून घेणार आहे. इकडे छान उकळी पण आली आहे आणि आता मी ड्रायफ्रूटही वाटून घेतले. आता मी ते घालून घेते. पाहू शकता असे फार बारीक नाही आणि फार मोठे नाही, आपण असे जाडसर ठेवलेले आहे. आणि आता ते छान शिजायला आपण या खिरीमध्ये मिक्स केलेले आहे. अगदी पुरेपूर सगळ्या याची परफेक्ट टेस्ट याच्यात उतरली जाते. आता हे मिश्रण आपण असं 2-3 मिनटं शिजून द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. आता हे 4-5 मिनटं आपलं चांगलं शिजून झालेलं आहे आणि मी आता यावरती दूध हे उकळून मी थंड करून ठेवलेलं होतं. तर आता हे यावर मी थंड दूध घालून घेतलेलं आहे आणि याला छान आपल्याला उकळी येऊन हे तांदूळ आता आपल्याला शिजू द्यायचे आहेत. तर तुम्ही आता मंद गॅस करून हे शिजून द्या. मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं पण आहे. पण मला ना ह्या खिरीमध्ये ओला नारळ वापरायचा आहे. तर मी तो फोडला नाही, मी तो फोडून घेते. तर तुम्हाला नसेल घालायचा तर या पद्धतीने फक्त वरून विलायची पावडर घालून अशाही पद्धतीने तुम्ही ती खीर खाऊ शकता. आणि नारळ घातला तर त्याची अगदी वेगळी चव त्या खिरीला लागते. आता मी नारळ फोडून घेतला आहे आणि मला या नारळाचा फक्त वरचा सफेद भाग वापरायचा आहे. जेणेकरून आपल्या खिरीचा जो कलर आहे तो फक्त असा वरचा सफेदच राहिला पाहिजे. त्याच्यामध्ये मला तो काळा भाग घ्यायचा नाही पाठीमागचा. म्हणून मी हे फक्त वरचं काढून हे तुकडे आपण मिक्सरला बारीक करून मग हा आपण त्याचा चव जो आहे तो खिरीमध्ये घालणार आहोत. आता असे हाताने त्याचे छोटे छोटे काप असे करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही असं विळीने खोवून घातला तरीही चालेल. पाहू शकता मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. पहा मी हलवलं नव्हतं तर लगेच असं तांदूळ खाली बसले होते. तर ते गुठळ्या होऊ न देता मी चमच्याने लगेच त्यांना व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावर अजून दूध घालून घेऊया आपण, म्हणजे पातळ होईल. आणि हे वरून मी आत्ता जे आपण खोबऱ्याचं वाटण केलं ते खोबरंही आपण घालून घेतलं आहे. 2 चमचे विलायची पावडर घालून घेतली
आणि आता हे सर्व छान मिक्स करायचं आहे आणि आपल्याला याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. आपले तांदूळ शिजून झालेले आहेत. आता फक्त थोडंसं हे नारळाचं आणि वेलची पूड आपण घातलेली आहे, ती घालून आपल्याला एक छान उकळी द्यायची आहे. तर तुम्ही जाडसर घट्टसरपणा किंवा पातळ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तर मी असं मध्यम ठेवते, फार पातळही करत नाही किंवा एकदम घट्टही करायची नाही. थंड झाल्यावर थोडीशी ही घट्ट होते. एकदम शेवयाच्या खीर घट्ट होते त्या प्रकारे नाही होत. जर तुम्ही शेवयाच्या खीरमध्ये शेवया जर जास्त वापरल्या तर ती एकदम घट्ट होऊन जाते. तसे होत नाही. आपण जशी बनवतो त्याप्रमाणे ही होते आणि खूप छान अशी चवीची ही खीर आपली बनणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.